पंजाबवरून आणलेल्या 10-11 काय आहेत म्हणजे एकदाच घेतलेलं हो 7 आणल्या आहेत एकदम। बर हो पनीर आपला तुम्ही जर मागणी दिली की बाबा आम्हाला उद्या पनीर पाहिजे बर तरच आम्ही पनीर काढतो, खावा तयार करून पेडाच करतो सगळा। मग त्याच्यावर नुसतं मी सुरुवातीला काय केलं, बर तुमच्याकडून पेडा विकत घेतला बर सुरुवातीला मशनी आणायच्या अगोदर विकत घेऊन आम्ही मार्केटिंग चालू केलं। बर आम्हाला एका पुण्याच्या माणसाने सल्ला दिला की बाबा असं करता, असं माझा पेड्याचा धंदा आहे, तुम्हाला करायचा असला तर करा। बर मग त्याने सल्ला दिल्यावर ते आम्ही सल्ला घेतला, त्याच्याकडून पेडा विकत घेतला आणि ती विकत घेऊन आम्ही मार्केटिंग बसवलं। बर आणि ती मार्केटिंग बसल्यावर आम्ही पुन्हा मशनी आणल्या, गुजरातवरनं काय आणल्यात, बर काय दुसरीकडून आणल्यात, नगरवरनं काय आणल्यात, खाव्याच्या पेड्याच्या मशनी सगळ्या मशीनी आणून आम्ही घरी स्वतः आता चालू केली। शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी महेश गायकवाड, तुम्ही पाहता तुमचं लाडका आणि मराठमोळं युट्यूब चॅनल मी जीवा उद्योजक या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत। मित्रांनो सध्याला आपण पाहतोय की पाठीमागे पाहू शकता मित्रांनो, अतिशय टॉप क्वालिटीच्या आणि जबरदस्त ताकदीच्या गाई, पंजाब बेंगलोरच्या गाई आपण या गोट्यावरती पाहतोय। हा गोट्या जर सांगायचं झालं तर मला वाटतं 15 ते 20 वर्षाच्या पाठीमागपासून हा व्यवसाय त्यांनी चालू केलेला आहे। ते आपल्यासोबत त्याच्याशी आपण चर्चा करणार आहोत। ह्या गायीविषयी किंवा या गोट्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करायला मात्र विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून अगदी सहजपणे तुम्हाला पाहायला भेटतील। चला तर मग कसल्याही प्रकारचा वेळ नाही घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मामा नमस्कार। नमस्कार, अंबादास जयवंत शिंदे, बर राहणार सरापवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। हे तुम्ही व्यवसाय करता साधारण किती वर्षापासून व्यवसाय तुम्ही करता? 15 ते 18 वर्ष झाली। व्यवसाय सुरुवात कशी झाली होती तुमची? सुरुवातीला आपण एक लहान कालवड घेतली होती, बर त्याच्यापासून आपण उत्पत्ती तयार केली आणि तिथून पुढं वाढवीत म्हणजे सुरुवातीला कालवड म्हणजे कुठल्या बाजारातून? अकलूजच्या बाजारात आणली। अकलूजच्या बाजारात साधारण म्हणजे त्या टायमाला म्हणजे किती? 300 रुपयाची कालवड आणली, फक्त 300 रुपये कालवड घेतली। बर त्या 300 रुपयाच्या कालवडीला आपलं सांभाळून इंजेक्शन भरून तिची तयार झाली। एक 2 टायमाला 12-13 लिटर दूध देत होती सुरुवातीला। ते दूध घालायचं मी 3 रुपये 2.5 रुपये लिटर। बर तिचं त्या टायमाला 3 रुपये 2.5 रुपयानं। मग तेव्हापासून तुम्ही हा व्यवसाय करता, म्हणजे व्यवसाय करता असताना हा व्यवसाय आपण करावा असं तुम्हाला काय वाटलं होतं? आपल्याला वाटलं आता वाढवलं। म्हणजे त्यावेळेस तुम्हाला 3 रुपये 2.5 रुपये 3 रुपये भाव पडत होता, नंतर आपण वाढवावं असं काय वाटलं की बाबा ह्याच्यामध्ये आपल्याला चांगला ग्रोथ होईल, आपल्या शेतीला खत मिळतंय, जनावर 2 वाढली तर शेतीला खत मिळेल, शेती चांगली पिकल। हो म्हणजे अशा हिशोबात आम्ही गाय वाढवल्या, वाढविल्यावर परत त्या गायला कालवड झाली, ती ठेवली, तिची काय पुन्हा दुसरी एक आणली, एकीचं दूध किती जायचं 7-8 लिटर एका टायमाला। मग त्याच्यावर काय पेंड आणायची का, तिचं भागवायचं का। मग परत शेती कमी, 3 एकर शेती होती सुरुवातीला, आता 13 एकर जमीन झाली आपली। असंच गाया वाढवल्या, कालवडी झाल्या, गोटा गज भरला, शेजारी राणीकरी निघाली की आपली ती संपूर्ण गोटा विकून टाकला, पहिली घेतलेली तेवढीच ठेवली आणि आपलं शेजारचं रान घेतलं। बर आणि ते रान घेऊन आपलं वाढवीत पुन्हा अनेक तिला कालवड झाली, दुसरी एक आणली तिला जोडगण 10-5 रुपये करून, बर ते अनेक वाढवली। अशी करीत मी 3 एकर 13 एकर वगैरे। आता सध्या 13 एकर जमीन 13 एकर जमीन 13 एकर जमीन तुम्ही सध्याला म्हणजे कशावर कमवले? गायवर काय बिझनेस? नुसतं गायवर। मग ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली होती त्यावेळेस म्हणजे 3 एकरला आपलं खात होईल, त्याच्यानंतर आपलं शेती चांगली पिकल या उद्देशाने तुम्ही व्यवसाय करत होता। परत सध्याला जर आता पाहायला गेलं म्हणजे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून तुम्ही पहिलं करत होता, आता सध्याला मुख्य व्यवसाय तुमचा हा झालाय। ह्याच्यावर सध्याला तुमचं म्हणजे शेती पण घेतलेली, शेती घेतली, सगळं कुटुंब चालतंय। बर आता सध्याला रोजगार म्हणजे बेरोजगारीपणा वाढलेला आहे, तरुणाला सध्याला नोकरी वगैरे भेटत नाहीत, त्यासाठी तरुण सध्याला व्यवसायाकडे जास्त वळालेला आहे। मग त्या व्यवसायाकडे वळालेल्या तरुणासाठी तुम्ही काय सांगाल की बाबा व्यवसाय कशा पद्धतीने करावा, कुठला व्यवसाय करावा आणि सुरुवात कशी करावी त्याबद्दल? आमचा पेड्याचा धंदा आहे। बर खावा, आम्ही खावा तयार करतो, बर खाव्यापासून पेडा तयार करतो, बर पेडा मार्केटिंग आता वर नगर पर्यंत खाली जामखेड पर्यंत माझा पेडा आहे। बर 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 हो पेडा म्हणजे तुम्ही त्या दुधाची हो गायचा आणि माझ्याकडे 7-8 म्हशी
बर ती काढल्या वाट्यात. बर त्या म्हशीचं गायचं मिक्स करून आपलं दूध आठवतोय, खावा तयार करतोय, खाव्यापासून पेढा तयार करतोय. पेढा मार्केटिंगला वर जा नगर आणि खाली जामखेड पर्यंत पेढा आहे माझा. बर मग ही जी प्रक्रिया तुम्ही करून पेढा तयार करताय त्याची मार्केटिंग असं कशी डेअरिंग केली की म्हणजे रिस्क वाटलं नाही का बाबा बाहेर गेल्याच्या नंतर? आम्ही सुरुवातीला काय केलं, बर तुमच्याकडून पेढा विकत घेतला. बर सुरुवातीला मशनी आणायच्या अगोदर विकत घेऊन आम्ही मार्केटिंग चालू केलं. बर आम्हाला एका पुण्याच्या माणसाने सल्ला दिला की बाबा असं करता, असं माझा पेढ्याचा धंदा आहे, तुम्हाला करायचा असला तर करा. बर मग त्यांनी सल्ला दिल्यावर ते आम्ही सल्ला घेतला, त्याच्याकडून पेढा विकत घेतला आणि ती विकत घेऊन आम्ही मार्केटिंग बसवलं. बर आणि ती मार्केटिंग बसल्यावर आम्ही पुन्हा मशनी आणल्या, गुजरातवरनं काय आणल्यात, बर काय दुसरीकडून आणल्यात, नगरवरनं काय आणल्यात, खाव्याच्या पेढ्याच्या मशनी सगळ्या मशीनी आणून मग आम्ही घरी स्वतः आता चालू केली. आता 2 वर्ष झालं आम्ही स्वतः चालू केली. म्हणजे गाईचं जेवढं दूध तुम्ही बाहेर देतच नाही. देतच नाही, आठ त्याच्यावर प्रक्रिया करून तुम्ही 8 पनीर करतोय, पुन्हा क्रीम काढतोय. बर हो सगळं तयार करतोय. म्हणजे एवढे आयडिया एवढे म्हणजे त्या माणसाने दिली हो आपल्याला, पुण्याच्या माणसाने. बर म्हणजे सध्याला म्हणजे त्याला जोडधंदा म्हणून आता ह्या गाय शेतीला जोडधंदा म्हणून गायला जोडधंदा म्हणून ही उद्योग चालू केला. म्हणजे सध्याला भाव पण लय घसरले. साधारण एका गाईचं किती लिटर दूध निघते सध्या? माझ्यात गाय आहे त्या 30 लिटरच्या पूर्ण सगळ्या 30 लिटरच्या पूर्ण सगळ्यात 30 लिटर. बर एक 48 लिटर वाली बसलेले आहे बघा. 48 लिटर 2 नंबरची 48 लिटर एका दिवसाला. हो बर ज्यावेळेस तुम्ही अकलूज वरून सुरुवात केली होती, कालवड आणली होती अकलूज वरून, त्याच्यानंतर ती पैदाइश वगैरे झालेली, तिथून जी व्यवसाय तुमचा वाढला, ज्या गायी आहेत सध्याला एक पण गाय तुमच्या गोट्यावरती दिसत नाही? ती नाही पहिलीतली. बर पहिलीतली नाही. आता बेंगलोरच्या आहेत त्या काय, पंजाबच्या आहेत त्या काय. म्हणजे त्या गायी विकून टाकल्या का? ती रान घेतलं की इकल्याच. शेती जवळ शेती मी 100 शेती घेतली सगळी. बर हो इथं माझ्या अशी इथं 5-5.5 एकर आहे आणि बाकीची खाली 1 किलोमीटरवर आहे, तिथं 7-8 एकर आहे. बर 100च आहे सगळे. मग ते आपलं शेजारी एकरी निघालं की ते आपला गोठा गज भरलेला इकायचाच, कोणाला 2 रुपये मागायचं नाही. आपले आता सध्याला गायी जे आपल्या आहेत सध्याला म्हणजे कुठून आणले होते सध्याला, म्हणजे कुठल्या आणल्या आहेत गायी सध्या? हे पंजाबवरून आणलेल्या 10-11 गाय आहेत. म्हणजे एकदाच घेतलेल्या? हो 7 आणल्या होत्या एकदम. बर हो मग पंजाब सारख्या ठिकाणी असं म्हटलं जातं किंवा पंजाब सारख्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फसवणुकीचं प्रमाण नाही जास्त? नाही फार असं ऐकण्यात मी ऐकलं, फसवीत असतील त्याला फसवीत येते पण नाही. आता मग नुसता फोन केला तरी गाडी पाठवून देते व्यापारी. बर फोनवर इथं आल्या गाय उतरून घेतलं मग पैसे पाठवते. म्हणजे क्वालिटीची गाय आहे असं म्हणजे कसं समजणार की आपल्याला? आता माझ्यासारखा एखादा तरुण जर गेला तर त्याला माहित नसतं की बाबा ही गाय चांगली आहे किंवा ती गाय खराब आहे, ह्याच्यात काहीतरी फॉल्ट आहे, असं त्याला अनुभव नसतो. आपण त्याची पारखच करायची होती. एवढी पारख म्हणजे नेमकं काय केली पाहिजे? अहो पारख केली पाहिजे, तिची कास कशी आहे, तिचं ठेवण कशी आहे, कास नेमका कसा असायला, हिने दूध किती दिलं पाहिजे, ही व्यापारी आपल्याला किती सांगतो बाबा 20 लिटर सांगतोय का 25 सांगतोय, ही 20 लिटर दिल का, हे आपण पारख करून त्याला सांगायचं ही गाय आम्हाला नको, ही दुसरी दाखव. मग त्यांनी दुसरी दाखवायची, ही आपल्याला पटली तर आपण घ्यायची. मग लिटर 2 लिटरचा फार फेर होतो लय जास्त कमी, नाहीतर फरक होत नाही. सध्याला आपल्या गोट्यावरती गाय टोटल किती आहेत आणि त्याच्यावरती दुधाची किती आहे सध्याला? आता गाय माझ्या 22 गाय आहेत. बर आता इथं 12 गाय आहेत दुधा, 10 का 12च आहेत गाय दुधाची 12. बाकीचे यायला झालेले. बर आटलेले आहेत काही यायला झालेले. दुधाचा जर विचार करायला गेला तर दिवसाला दूध किती जातं? माझं 250 लिटर दूध. त्या 250 लिटर मध्ये सध्याला म्हणजे पेढा किती करता, पनीर किती करता, त्याबद्दल काय सांगाल? पनीर आपला तुम्ही जर मागणी दिली की बाबा आम्हाला उद्या पनीर पाहिजे तरच आम्ही पनीर काढतो, खावा तयार करून पेढाच करतो सगळा. मग त्याच्यावर नुसतं ते रेग्युलर जे व्यवसाय आहेत पेढ्याचाच आहे. ज्यावेळेस कस्टमरची मागणी असेल पनीर वगैरे पाहिजे म्हटल्याच्या नंतर तुम्ही पनीर देणार काढू. बर म्हणजे साधारण एका लिटर मध्ये किती लिटर मध्ये 1 किलो खवा बनतो सध्याला? खवा आणि पेढा 5 लिटर मध्ये 1 किलोच्या आसपास खावा, 1.25 लिटर, 1.25 किलो, 1.25 किलोच्या आसपास. त्याच्यामध्ये पेढे तेवढे तयार होते का जास्त तयार होतात? नाही त्याला ती साखर ती मिळून होत
दीड पाऊण 2 किलोचा सुमार होतो. हा हा हा. म्हणजे ती बनवलेला तुम्ही जे पेढा आहे म्हणजे काय त्याच्यामध्ये वेगळेपण आहे त्याच्यामध्ये म्हणजे बाहेर मार्केट मध्ये गेलं तर लोक त्याला घेतील असं म्हणजे काय क्वालिटी आहे त्याच्यामध्ये? क्वालिटी आमच्या खव्यात भेसळच नाही. दूध एके दूधच, दुसरे भेसळ काही सुद्धा नाही. ती लोक काय टाकतात, पावडर टाकतात. पण आपल्या बाकीच्या खावा 200 190 घेते ती, आपला खावा 260 रुपये. बर. आपल्या खाव्याला क्वालिटी बी तेवढीच. म्हणजे बाहेर मार्केटला खावा विकता का पेढा विकता? पेढा विकतो, खावा मागितला खावा बी देतो. बर. आता आमचा महादेवाकडे खावा चालू आहे. 1 दिवसाड 2 दिवसाड 150 किलो खावा चालू आहे. बर. शिंगणापूरला 260 रुपये किलो ना? 260. साधारण तुमचं हे 250 लिटर जे कलेक्शन सध्याला आहे, 250 लिटर मध्ये किती किलो खावा तुम्ही विकता आणि किती त्याचं पेढा आपल्याला काय करायचं, खावा तयार करायचं. तुम्ही आता 10 किलो खावा मागितले तेवढा 10 किलो द्यायचा, बाकीच्याच पेढच करायचं. म्हणजे आपली गाडी रोज बाहेर आहे ना. आज इकडे बारामतीला गेली तर उद्या इकडे नात्यापुत्याला जाणार, परवा कुठे चालली तर इकडे चालणार. दररोज गाडी बाहेर जाते. पेढा जातो कुठं नेमकं ते? दुकानला आहे का मागणी तशी? शिटोमलं भरपूर मागणी? हो, दुकानच आहे ते ना, धरलेली दुकान आहे ना. म्हणजे साधारण त्याचं टर्नओव्हर जर विचार करायला गेलं तर किती म्हणजे दिवसाला 10 दिवसाला किती पेमेंट त्याचं शिल्लक राहते? आता ते मी कशाला विचारते, पोरं जाते ते. तरी पण तुम्ही उगा अंदाजे आपल्याला आता दूध कसं आहे 30-32 रुपये लिटर. आपल्याला सगळं टोटल खर्च वजा काढून सगळं जर केलं तर आपल्याला 50-55 लिटर दूध बसते आपल्याला. बर. हे म्हणजे एका लिटर मग 50-55 रुपये लिटरचा भाव भेटतो. म्हणजे 20 रुपये आपल्याला लिटरला भेटतात. बस झालं. मग असं 30 रुपयांनी 32 रुपयांनी दिसतो, मग असं 20-50-55 बसल्यावर मग अजून काय पाहिजे. ग्रामीण भागामध्ये अशी चर्चा चालू आहे की बाबा पंजाब सारख्या गायी किंवा हरियाणा सारख्या गायी किंवा बेंगलोर सारख्या गायी आपल्या भागामध्ये सेट होत नाहीत. त्याबद्दल काय म्हणजे काय सांगाल तुम्ही? ती सेट व्हायला काय करायचं, वेळाला जवळ आलेली गाय आणायचीच नाही. बरं. याला जवळ आलेली आणायची नाही. तिला टायमिंग किती 3-4 महिने टायमिंग राहायला पाहिजे पुढं. बर. मग ती आणून आपल्या गोठ्यात ती यायच्या वखतपर्यंत शिट होऊन जाते. घेतानाच कच्ची बघून घ्यायची. म्हणजे गाभण तपासून घ्यायची. 6 महिन्याची 5 महिन्याची तपासून घ्यायची. बर. आणि आपले आणून मग ती आपल्या गोठ्यात शिट होती. हवामान पचत. आपल्या भागातल्या ज्या गाय आहेत त्यांना ह्याच्या म्हणजे काय विशेष वेगळं नियोजन काय करायला पाहिजे का हाय त्याच नियोजन वर सेट होतं काही? नाही, वेगळं काय करत आहे? वेगळं म्हणजे चारा नियोजन मध्ये चाऱ्यात फरक नाही, काय नाही. हाय ही चारा नियोजन, हाय ही पेंड, हाय ही चारा जरी टाकला का नाही 4-8 दिवस रांकायला लागत नाही. ती थोड्याशा आल्या लांबून यायच्या 3-4 मुकाम पडते गाडीत आपटून आदळून आलेल्या. मग सलाईन कुठं इंजेक्शन हे दिली म्हणजे मग होतेच फ्रेश. आजार कुठले येतात गाय म्हणजे गोट्यावर आपल्या? आजारी नाही आपली गाय, काही गाय आजारी पडत नाही. त्यासाठी काय काळजी घेता तुम्ही? आमची ती मिंगलर मिक्सचर काय म्हणते वापरते ती ना. ती वापरा, ते आमचं कंटिन्यू चालू असतं. पुन्हा टॉनिक चालू असतं, सारखं चालू. म्हणजे आजारी येण्याच्या अगोदरच आपलं मेडिकल बी आहे स्वतःच. बर. त्याच्यामुळं आपल्याला काय गाय फक्त हिटवर आल्यापुरताच डॉक्टर आपल्या गोठ्यावर. नाहीतर आपला धाकटा पोरगा इंजेक्शन देतो, सलाईन लावतो, सगळं स्वतः करतो बाहेरचा. चारा नियोजन जर विचार करायला गेलं तर ह्या एवढ्या गायीसाठी आपल्याला सध्याला किती एकर मध्ये चारा नियोजन? मी मुरगास करतो. बर. 70-75 टनाचा मुरगास करतो. 70-75 टनाचा म्हणजे घरची मग घरची काय कमी पडली तर बाहेर 1-2 एकर घ्यायची. ऊस असतो. बर. हो. मुरगा जो आहे तो सध्याला म्हणजे खड्डा पद्धत मध्ये करते का? खड्ड्यातच आहे. किती म्हणजे खोली किती त्याची, लांबी किती आहे त्याची? आता 50 फूट लांब आहे आणि 5 फूट अंतर खोलीच आहे. किती साधारण? 70 टन बसते. 70 टन? 70 टन. बर. किती एकर मध्ये चारा नियोजन केलेलं संपूर्ण? मी 6-7 ऊस असेल, परत मका असतील, परत काय दुसरं? मकाचं मी 6-7 एकरातला मुरगास करतो. 6 एकरातला कम्प्लीट करतो मुरगास. म्हणजे शेतामध्ये संपूर्ण चारा नियोजनाचं चारा नियोजन. ऊस आहे का परत जातो, काय गेला तर गेला, नाही गेला तर तसं कमी जास्त पाणी अभावी गायांना ठेवा, गायला कुट्टी करून घाल. ऊस वाढ. खुराकामध्ये काय दिलं जातं?
खुराकामध्ये? खुराक का आम्ही दुसरं काय ते बरडा फिरडा चारित नाही, बोसा चारित नाही. गोळी पेंट, हिराची पेंट सार. बर. सकाळी उठल्यापासून दिवसभर म्हणजे कशा पद्धतीने कामकाज चालते गोट्यावर? काम काय सकाळचं काय, सकाळचं तास 2 तास आणि संध्याकाळी तास 2 तास. दिवसभर तर मोकळ्याच आहेत. सकाळी म्हणजे 2 तास काय नेमकं सुरुवात कशी? वैरण टाकायची. आधी सुरुवातीला गाया बांधायच्या गावानीला, पेंट टाकायची. पेंट खाल्ल्यानंतर वैरण टाकायची. वैरण खात खातच दाराचे मशीन चालू करायची, दारा काढायची. दारा काढल्या का गाया सोडून द्यायच्या मोकळ्या. पाण्यावर जाते त्या, पाणी पिते त्या, बसते सावली दारा. त्याच्यावर 4 वाजता बांधायचे. खुराक नियोजन मध्ये सध्याला म्हणजे काय काय देतात सध्याला? गोळीपेंडीशिवाय दुसरं काही सुद्धा नाही. गोळीपेंड, फक्त गोळीपेंड? गोळीपेंड. किती देत एका ह्याच्यामध्ये? ते आता जसे दूध असेल तस. जर 10 लिटरची गाय असेल तर त्या गायला किती देतात? 3 किलो. 3 किलो. कुठल्या कंपनीची गोळीपेंड आहे? हिरा. हिरा. तर मला सांगा, शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, जर हा व्यवसाय करू इच्छिणार असेल एखादा तरुण, तर त्या तरुणासाठी काय संदेश सांगाल की बाबा नोकरी करणं चांगलं आहे की व्यवसाय करणं चांगलं? आता त्याच्या करण्यावर अवलंबून आहे. तरुणाने केलं तर पाहिजे ना. आताची पोरं करते का तरुण? त्याला शेण काढायचं म्हणलं त्याच्या उराव येत आहे का नाही? बरोबर आहे. मग आता ही मुक्त संचार गोटा किती एकर म्हणजे किती बाय किती मध्ये असं त्याला? आता ही वय ही बघा, इथनं खालतं ही 60 फूट आहे, तिथनं पलीकडे 40 फूट आहे. आणि ही मधलं 20-25 फूट असेल बघा ही मधली जागा. असं एक 100-125 फुटाचा आहे. कालवडी संगोपन? कालवडी तिकडे ते आपल्या इथं आहेत का? म्हणजे कुठल्या सिबिनचे भरलेले आहेत? ते 3,500 इंजेक्शन शॉर्टेड. ती आहे त्या काय दुसरी आहे ती काय? बर. हो. आता तयार झालेली कुठली कालवड आहे का नाही आपल्या? आहे की 3,500 वाली आहे की. म्हणजे पहिला आता सध्या दुधावर आलेले वगैरे नाही? अजून नाही दुधावर आलेले. दुधावर. बर. अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती दिल्याबद्दल काका धन्यवाद.